प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण या दोन्ही महानायकांच्या चरित्रात जन्मापासून एकदम विरोधाभास आहे. एकाने मनुष्य जन्माच्या मर्यादेत राहून एकवचनी आयुष्य व्यतीत केलं, तर दुसरा महानायक मात्र आयुष्यात साम दंड भेद या नीतीचा अवलंब करून जशास तसे या वृत्तीने जगला आणि इतरांनाही तसाच आदर्श घालून दिला. एकाचा जन्म रणरणत्या उन्हात भर दुपारी राजमहालात, तर दुसऱ्याचा मध्यरात्री भर पावसात तोही कारागृहात झाला. रामाने आयुष्यभर नियमांचं पालन केलं, तर दुसरीकडे श्रीकृष्णाने नियम मोडून धर्माचं रक्षण केलं. मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे आर्यावर्ताचे महानायक. रामायण आणि महाभारत हे दोन महान ग्रंथ. रामायणातून त्याग, प्रेम आणि बलिदानाची शिकवण मिळते, तर महाभारतातून कसं वागावं आणि कसं वागू नये या दोन्ही गोष्टीचे शिक्षण आपल्याला महाभारतात मिळतं. रामायणापेक्षा महाभारताच्या कथानकात पात्र जास्त आहेत, कथानकात वळणं जास्त आहे, एकंदरीत प्रसंग जास्त आहेत आणि प्रसंगात नाट्यही भरपूर आहे. सोप्या भाषेत म्हणायचं झालं ना तर रामायणात सरळ रस्ता असेल, तर महाभारत हा अत्यंत तीव्र वळणाचा आणि चढ उतार असलेला अवघड असा घाटाचा रस्ता आहे. तरीही मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर धर्माचे आचरण करा, धर्म कधीही सोडू नका, सतत उद्योग करीत राहा. तुमची धर्मावर श्रद्धा असू द्या, कारण त्यानेच माणसाला चिर सुखाची प्राप्ती होते. हीच महाभारताची शिकवण आहे. रामायणात श्रीराम हे महानायक, तर महाभारतात श्रीकृष्ण. मित्रांनो, हे दोघंही भारतीय इतिहासात अतुलनीय असेच महानायक होते. असे महानायक त्यांच्यानंतर कधी झाले नाहीत आणि होणार सुद्धा नाहीत. हो, या दोघाही महानायकांनी आपल्या चरित्राद्वारे हजारो वर्षापासून या भारतभूमीला संस्काराच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवला. अखिल आर्यावर्तासाठी रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ दीपस्तंभ बनून राहिले आहेत आणि इथून पुढे या विश्वाच्या अंतापर्यंत देखील तसेच राहते. मित्रांनो, प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण या दोन्ही महानायकांच्या चरित्रात मात्र जन्मापासूनच जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा विरोधाभास आहे. एकाने मनुष्य जन्माच्या मर्यादेत राहून एकवचनी आयुष्य व्यतीत केलं, तर दुसरा महानायक मात्र आयुष्यात साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करून जशास तसे या वृत्तीने जगला आणि इतरांनाही तसाच आदर्श घालून दिला. गंमत पहा मित्रांनो, एकाचा जन्म रणरणत्या उन्हात भर दुपारी राजमहालात झाला, तर दुसऱ्याचा मध्यरात्री भर पावसात तोही कारागृहात. इतकंच काय, एकाने सुग्रीवाला त्याचं राज्य मिळवून दिलं, तर दुसऱ्याने युधिष्ठिराला त्याचं राज्य मिळवून दिलं. रामाने आयुष्यभर नियमांचं पालन केलं, तर दुसरीकडे श्रीकृष्णाने नियम मोडून धर्माचं रक्षण केलं. एक मात्र खरं आहे, हे दोन्ही महानायक शबरीची बोरं आणि सुदाम्याचे पोहे या कथांद्वारे त्यांच्या मैत्रीपूर्ण व्यवहारासाठी अखिल आर्यावर्तात जनतेच्या हृदयात आजही वास्तव्य करून आहे. मित्रांनो, ज्या दोन स्त्रियांमुळे या दोन्ही महानायकांच्या चारित्र्याला वेगळे वळण मिळाले, त्या दोघी म्हणजे कैकेयी आणि गांधारी. या एकाच प्रांतातल्या. एकाने वडिलांच्या शब्दासाठी त्यांची आज्ञा स्वीकारत आणि क्षात्र धर्मासाठी कुटुंबियाचा त्याग करत वनवास स्वीकारला, तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियावर शस्त्र उगारण्यास देखील गैरमान दिले. गंमत बघा मित्रांनो, एकाने समुद्रापार वसलेली सोन्याची लंका जाळली, तर दुसऱ्याने समुद्रापार सोन्याची द्वारका वसवली. मित्रांनो, सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरुष उत्तम कसा होऊ शकतो याची प्रचिती आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनामुळे अनुभवायला मिळते. मनुष्य महत्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो.
हे श्रीरामांनी आपल्या वागण्यातून, आपल्या कर्मातून दाखवून दिलं आहे. विकार, विचार आणि व्यावहारिक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. दोघंही महानायकांना कशाचाही लोभ नव्हता, मुळीच नव्हता. श्री रामप्रभूंनी युद्धात वाली, रावण अशा कित्येक राजांना हरवलं, पण जिंकलेल्या राज्याचा लोभ कधी धरला नाही. योग्य वारसाच्या हवाली ते राज्य केलं. तर श्रीकृष्णाने सुद्धा शिशुपाल, जरासंध, कंस अशा बऱ्याच राजांना युद्धात हरवून सुद्धा ते राज्य स्वतःकडे न ठेवता ते राज्याच्या वारसांना परत दिलं. मित्रांनो, गीतेमध्ये दिलेली भगवान श्रीकृष्णाची शिकवण आजच्या काळातही तंतोतंत लागू पडते. श्रीकृष्ण आपल्याला परिस्थितीनुसार वागायचं कसं ते शिकवतात. सत्यवादी समोर सत्याने, सत्यवादी समोर सत्याने, कपटीसोबत कपटाने, विश्वासघातक्यासोबत विश्वासघाताने. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला जशास तसं या न्यायाने वागायला शिकवतात. खरं पाहिलं तर श्रीकृष्ण अजूनही पुरता कोणालाच कळला नाही हो. खरंच नाही कळलं. हो, कळला होता तो फक्त एकाला असते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना. आयुष्यभर श्रीकृष्ण नीतीचाच अवलंब करून महाराजांनी राज्य उभारलं, वाढवलं आणि राखलं सुद्धा. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण या दोन्ही महानायकांना कोटी कोटी प्रणाम करतो. सोबतच ज्यांना खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण समजला आणि ज्यांनी श्रीकृष्णाची शिकवण अंमलात आणून धर्म जगवला, त्या हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा करतो. जय गजानन. धन्यवाद.